सर्वांना कसे आहात सर्वजण? बरेच मजेतच असताल. आज होता पाडवा. पाडव्याला पूर्वी सोनं खरेदी करायला फार मजा यायची आणि दुकानात पण फार गर्दी असायची. आम्ही तर दरवर्षी पाडवा म्हणा, दसरा म्हणा, दिवाळी म्हणा, थोडं ना थोडं सोनं म्हणजे चांगलंच सोनं खरेदी करायचं. थोडं कशाला? चांगलं जसं पाहिजे तसं, जसं आपलं बजेट असेल तसं, हो की नाही? पण अर्धा तोळा, 1 तोळा असं सोनं खरेदी करायचं. पण स्वस्त होतं. परंतु जशी-जशी महागाई वाढत गेली, आता तर सोन्याच्या दुकानात मी गेली नाही, का जाऊन उभी नाही राहिले, का एक मणी खरेदी केला नाही. कारण आता गरज पण नाही आहे, आवश्यकता पण नाही आहे. आता सर्व गोष्टी झाल्या आणि सर्व म्हणतात ना, काय त्याला आता हौस झाली, हौस फिटली हो सोन्याची. तर असं वाटतं नको सोनं-नाणं काही नको, बाहेर जाताना उगाच आपल्या जीवाला त्रास नको, नाही का? कारण आता सोनं झालं आहे महाग आणि चोरटे फिरतात हे. कधी धरून ओढलं, काही झालं, म्हणून आपलं साधं-भोळं जायचं, हो की नाही? तर असं आहे बघा. पण पूर्वी ना फार मज्जा होती. सोनं स्वस्त होतं. गरीबातली गरीब लोकं पण करायची. एक 5-6 मणी, 1 वेळा काहीतरी ना करायची लोकं. एवढं मात्र होतं आणि गर्दी तर भयंकर असायची. मग एकमेकाला विचारायचे, "तुम्ही काय केलं? ह्याने काय केलं?" असं होतं बाई. परंतु आता काय करणार हो लोकं? ₹1.5 लाख सोनं झाले. बाई मला तर ना एवढी मोठी किंमत ऐकून ना मला एकदम असं शॉक बसतो, की 1.5 लाख अहो कुठं 10,000, 15,000, 20,000, 5,000 हां. आता एकदम 1.5 लाख. 1.5 लाख म्हणजे काय हो झालं? कसं मुलांच्या बायकांना, आपल्या मुलींना दागिने करावेत? लग्नामध्ये आई-वडिलांनी एवढे तर आम्हाला माझ्या मुलीच्या लग्नाला पण एवढे पैसे नव्हते लागले सोन्याला. कमी पैसे, स्वस्त होतं सोनं, है की नाही? आणि माझ्या वेळेस तर फारच स्वस्त होतं. आणि माझं एक होतं, हे बघा ही माझी कानातले आहेत ना हे फक्त ₹1,500 आहेत. सोन्याचे स्क्रू आहे त्याला. ₹1,500 त्याला झाले आता 25 25 वर्ष होऊन गेले. माझ्या मुलीला केले होते मी. मग तिला नको तर मी घालते. साधे आहेत म्हणजे हलके आहेत म्हणून घालते. ₹1,500 तो मारवाडी म्हटल्यावर ₹1,500 तर स्क्रू पण नाही यायचं त्याचं. तर असं होतं. फार चांगले दिवस होते म्हणायचे आणि खरंच चांगलेच होते. असं अवघड परिस्थिती नव्हती.